27 एप्रिल 2026 व 27 जुलै 2026 या गो सन्मान दिवसांच्या अनुषंगाने गो सन्मान आव्हान अभियान या राष्ट्रव्यापी चळवळीत अंतर्गत कोपरगाव शहरात स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ उत्साहात पार पडला। कोपरगाव सकल गोरक्ष व सकल हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ आयोजित कार्यक्रमात या मोहिमेची सुरुवात करण्यात आली। या स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ महंत रमेश गिरी महाराज व महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी गोरक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या अभियानाचा प्रमुख उद्देश म्हणजे गायीला राष्ट्रमाता हा दर्जा मिळावा, तसेच देशभरात गोहत्या पूर्णपणे बंद व्हावी ही आहे। गोमाता ही समस्त सृष्टीसाठी हितकारक असल्याचे नमूद करत संविधानिक स्तरावर तिचा सन्मान व्हावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। तसेच गोसेवेसाठी स्वतंत्र केंद्रीय कायदा करावा, गोसेवेसाठी स्वतंत्र केंद्रीय मंत्रालय स्थापन करावे आणि गोचर बोर्डाची स्थापना करावी यासह विविध मागण्या मांडण्यात आल्या। या अभियानाचे पुढील टप्प्यात 27 एप्रिल 2026 रोजी देशभरातील 5400 पेक्षा अधिक तहसील कार्यालयांमध्ये एकाच वेळी निवेदन सादर केली जाणार आहेत। ही निवेदने राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना उद्देशून असणार आहेत। कोपरगाव शहरातही राबवण्यात येणाऱ्या स्वाक्षरी मोहिमेद्वारे नागरिकांच्या सह्या संकलित करून संबंधित मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना सादर करण्यात येणार आहे। कोपरगावात सुरू असलेल्या या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विविध स्तरातील नागरिक सहभागी होत आहे। अधिक नागरिकांनी या स्वाक्षरी मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन महंत रमेश गिरी महाराज, महंत रामगिरी महाराज व गोरक्षक संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे। ही मोहीम आगामी काळात अधिक व्यापक करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला असून गो सन्मान या संकल्पनेला जनतेचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाणे, कोपरगाव। आज या ठिकाणी कोपरगाव शहरच्या अंतर्गत गो सन्मान आव्हान मोहिमेची या ठिकाणी त्याचे अनेक उद्दिष्ट आहे। भारतीय परंपरेतील सर्व पूजनीय देवता म्हणजे आपली गो माता आहे आणि त्या अनुषंगाने आणि गो सेवक गोरक्षकांच्या माध्यमातून हे अभियान या ठिकाणी आयोजित केलं आहे आणि अनेक या गोसेवेमध्ये अर्थात या अभियानामध्ये महाराष्ट्रातील, देशातील अनेक साधू संतांचा समावेश आहे, गोरक्षकांचा समावेश आहे आणि हे सर्वांच्या माध्यमातून आणि प्रत्येक तहसीलला हे मंडळ निवेदन देणार आहे। त्या निवेदनामध्ये आपल्या सर्व भारतीय संस्कृतीतील भाविकांनी नाव नोंदणी करावं व आपला त्यामध्ये आणि या अभियानामध्ये सर्वांनी सहभागी व्हावा अशी अपेक्षा, शुभेच्छा व्यक्त करतो। जय जनार्दन, जय जनार्दन, जय। गो सन्मान आव्हान अभियान चालू आहे संपूर्ण भारतामध्ये। सर्व साधू समाजाने हा निर्णय घेतलेला आहे। हा भारत देश म्हणजे सनातन संस्कृती आहे आणि या हिंदूंचा असणारा जो भारत देश आहे, या भारत देशामध्ये गोमातेची जी कत्तल केली जाते, गोमातेचे रक्त वाहिलं जातं, यापेक्षा वाईट घृणित घटना कुठली नाही आहे। अनेक वेळा विरोध करूनही पाहिजे तो परिणाम दिसत नाही आणि म्हणून सर्व संत समाज यांनी भक्तगणांना आवाहन केलेलं आहे। ते म्हणजे 27 तारखेला 27/4/2026 या दिवशी आणि संपूर्ण भारतामध्ये सह्यांचं अभियान राबवले जात आहेत आणि 27/4ला तहसील ऑफिसला जाऊन या सर्व सह्या सर्वांनी मिळून सुपूर्द करायच्या आहेत। यातून मी आवाहन करतो सर्व भक्तगणांना की आपण सर्वांनी आपल्याकडे जे स्वयंसेवक येतील त्यांच्याकडे आपल्या सह्या करून द्याव्यात आणि ह्या सह्या कशा करता करायच्या, गो बंदी करता करायच्या आहेत। आपल्या तालुक्यामध्ये कमीत कमी 50,000 सह्या तरी झाल्या पाहिजे, जास्तीत जास्त लाखोही झाले तर आनंद आहेत आणि संपूर्ण देशामध्ये या सह्यांचं अभियान हे राबवले जाणार आहेत आणि हे सर्व सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करीत आहोत आणि म्हणून गो मातेकरता आपण सर्वांनी जागृत व्हावं, सर्वांनीच सह्या करण्याकरता प्रवृत्त व्हावं असं आव्हान मी या ठिकाणी करतो। गो माता की जय, सनातन हिंदू धर्म की जय श्रीराम। गो सन्मान आव्हान यात्रा आव्हान अभियान
1966 नंतर संपूर्ण संत समाज आज गोमातेच्या सन्मानासाठी रक्षणासाठी सज्ज झालेला आहे. तर आपलं हिंदू म्हणून सर्वांचं कर्तव्य आहे. आज आपले आदि शंकराचार्य बोललेत म्हणजे शतकोटी हिंदूंचे शब्द आहे. त्या हिशोबाने प्रत्येक हिंदूंनी गो सन्मान आव्हानाला उभं राहावं आणि गोमातेला राष्ट्रमाता हा दर्जा मिळावा. गो हत्या पूर्णपणे बंद व्हावी. आपल्याला जन्मताच 3 माता असतात, गो, गंगा, गायत्री. तर गो आणि एक जन्मदातीचं आपण रक्षण करतो, तिच्यासाठी जगतो. परंतु मग ज्या गायीच्या दुधावर आपण जगतो तिलाही आपल्या भारतीय संस्कृतीत माता बोललं जातं. त्या मातेचाही तेवढाच सन्मान व्हावा, तिला तो आदर मिळावा आणि एक राष्ट्रीय संरक्षित पशु म्हणून ती गोमातेचं रक्षण व्हावा, कडक कायदा व्हावा, यासाठी हे अभियान चालू आहे. त्यासाठी स्वाक्षरी अभियान आहे. तर स्वयंसेवक घरी येतील, सर्वांनी स्वाक्षरी करावी, पूर्ण गावांनी प्रत्येक हिंदूंनी सहभागी व्हावे या अभियानात. जय श्रीराम.